सर आपलं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव रामदास भगवान खडसे, राहणार शेलू खडसे, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. आपण धन्वंतरीचे आयुर्वेदिक प्रोडक्ट कोणत्या त्रासासाठी वापरले आहेत? सोरियासिससाठी. बरं. हा त्रास तुम्हाला कधीपासून होता? 2006 पासून. बरं. कशा प्रकारे त्रास व्हायचा? पूर्ण शरीरावर चट्टे, पूर्ण शरीरावर, अंगावर, डोक्यात सुद्धा काम, म्हणजे कंगवा टाकता येत नव्हता. चेहऱ्यावर पण होतं? चेहरा, डोक्यात कंगवा टाकायचं काम नव्हतं ना. डोक्यात सुद्धा होतं? कंगवा टाकायचंच काम नव्हतं. कंगवा यूज करू शकत करू नव्हते? शकत नव्हतं. आणि आणखी हाताला वगैरे नाही काय, हे असं? पूर्ण गेले ना, असं हे पायाला पण हे गेलं नाही पूर्ण. असं हे असं याला ओलसरपणा पण होता का? पूर्ण नाही ओल्ला नाही, पण पूर्ण पॅक होत आहे. असं आता हे 75% नील झालं. आता हे बरंच कव्हर झालंय? 75% झालं. नाही तर खाजवण्याची पण पोझिशन नव्हती? नाही, काहीच नाही, हात लावायचं कामच नव्हतं, एवढं बरं. पूर्ण अंगावर होतं. मग धन्वंतरी तुम्ही कुठले कुठले प्रोडक्ट यूज केले आहेत? इमोरिच, डिटॉक्स, ओमेगा रिच. अच्छा, हे 3 प्रकारचे प्रोडक्ट यूज केले. असं असे. याची माहिती तुम्हाला कोणाकडून मिळाली आहे? डॉक्टर माधव खडसे. डॉक्टर खडसे सर यांच्याकडनं. आणि धन्वंतरीची औषधी यूज केल्यावर तुम्हाला मग यामध्ये आता किती टक्के फायदा झाला असं वाटतंय? मला तर आता माझ्या माहितीप्रमाणे मला वाटतं 100% जाणार आहे. असं. 15 दिवसात, सध्या महिन्यात तुम्हाला चांगला फरक पडतो? 95% मी आता 5% राहिलं. धन्वंतरीच्या प्रोडक्टचा सोरियासिस या आजारासाठी तुम्हाला जो रिझल्ट आलेला आहे याबद्दल तुमचं पूर्ण समाधान आहे? पूर्ण याच्या अगोदर म्हणजे मी इलाज केला नाही असं हे नाही ना. बरं. यापूर्वी तुम्ही साधारणतः किती खर्च केलाय? माझा तरी 5-6 लाख रुपये खर्च झाला असेल. 5-6 लाख रुपये खर्च केले? मुंबईपर्यंत मी ज्याही डॉक्टरचे नाव सांगितलं त्याच्याकडे मी इलाज केला, असं पण मला रिझल्ट नाही भेटला. म्हणजे आणि वाशिम, तात्पुरता महिना अकोला, 15 दिवस बुलढाणा, मुंबई थांबायचं सगळं झालं? आणि पूर्ण हो. असं. हिंगोली, मुंबईला पण गेलो मी, रिसर्च सेंटरला गेलो मुंबईला. बरं. या सोरियासिसचं रिसर्च हा, सेंटर आहे हा. मुंबईला, तिथे बरं. गेलो. तिथं जाऊनही काय मला याचा रिझल्ट नाही भेटला. असं. आता या 3 महिन्यात मला याचा रिझल्ट चांगला आला. असं असं ठीक आहे. आता पुढे कंटिन्यू करा आणि हा आजार पूर्णपणे घालवा. आजार बरा झाला तरी पण या औषधी बंद नाही करणार. येस येस. ठीक आहे. धन्यवाद.